संभाजीनगरमधील साई कॉलेजनं एमसीएच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विद्यार्थ्यांची एमसीएच्या अभ्यासक्रमाला संलग्नता नसताना देखील साई कॉलेजकडून 200 विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचं उघड झालंय। त्यामुळे विद्यापीठाने जवळपास 200 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट्स कॉलेजला पाठवलेच नाहीत। त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही। धक्कादायक म्हणजे आता पुढच्या वेळेस एकाच वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा द्या अशी सूचना कॉलेजकडून देण्यात आली। माधव सावरगावे साम टीव्ही। माझे दोन प्रश्न होते सर, उत्तर द्याल? हॅलो, ऐका, ते काय आहे, विद्यापीठ काय म्हणतं की आमची अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग 22 का 24 डिसेंबरला आहे, त्या तारखेला आम्ही निर्णय देऊ। हा, एक पहिला प्रश्न, विद्यापीठाची संलग्नता नसताना तुम्ही प्रवेशच दिला कसा? विद्यापीठाने प्रवेशासाठीच ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे। नाही, तुमची संलग्नता आहे का विद्यापीठाशी या अभ्यासक्रमासाठी? मी काय म्हणतो साहेब, विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे, त्या अनुषंगाने प्रवेश करण्यात आले। हॉल तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण विद्यापीठामध्ये त्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशनच नाहीत। त्या कमिटीने निर्णय परत 1 महिन्यानंतर दिला। त्या निर्णय दिल्यावर कमिटीने आपल्या विद्यापीठाने निर्णय घ्यायला परत 1 महिना लावला। आता या सगळ्या दरम्यान आम्ही तर वारंवार विद्यापीठाला जाऊन भेटून त्यांना विनंती करत होतो, तर आमचं काय, मुलांची लवकर परीक्षा येत आहे, तर लवकर करा। तर आता विद्यार्थी म्हणते की आमचं परत 22 डिसेंबरला आमची मीटिंग असणार आहे, त्यावेळेस आम्ही याच्यावर निर्णय घेऊ। म्हणजे त्यांचं असं थोडंसं नाही, पण या सगळ्या तुमच्या आणि विद्यापीठाच्या मीटिंग कोर्ट कचेऱ्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय, याला जबाबदार कोण आहे? साधा प्रश्न आहे, तुम्हीच आहात की नाही? हॅलो, आम्ही त्याला जबाबदार नाही साहेब, सगळी पूर्ण केलेली आहे। आम्ही वारंवार विद्यापीठाच्या मागे लागून त्यांना आम्हाला उत्तर द्या, काहीतरी उत्तर द्या। आणि विद्यापीठ जरी संलग्नता नसेल तरीही इतक्या मागे अनेक वेळा विद्यापीठाने मुलांना कोणत्या तरी कुठल्या सेंटरमध्ये किंवा स्वतः विद्यापीठाच्या क्लासरूम मध्ये बसून एक्झाम घेतलेले आहे। त्यावेळेस ते का तसं करत नाही? आप सोडून द्या, आमचं कॉलेजचा ते सोडून द्या, विषय काय, मुलांचं हित बघून त्यांनी का बरं एकच त्यांच्या विद्यापीठ एवढं मोठं आहे, एका क्लासरूम मध्ये बसून त्यांच्या का एक्झाम त्यांच्या घेतल्या नाहीत? पण ही चूक विद्यापीठाची आहे असं म्हणणं आहे तुमचं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।